हाय फ्रेंड्स, मी वर्षा। आज आपण 1 किलो बटाटा चिप्स पाहणार आहोत। चिप्स काळे किंवा लाल नाही पडले पाहिजे, 2-3 वर्ष टिकले पाहिजे। चिप्ससाठी कोणता बटाटा घ्यायचा आणि जी शिकाऊ लोक आहेत त्यांना पण ही आरामशीर जमतील संपूर्ण माहिती सांगणार आहे। आणि हे बघू शकता तुम्ही किती पांढरे शुभ्र आणि मस्त असे कुरकुरीत झाले आहेत। तुम्हाला तोडून दाखवते मी। हे बघा, आणि अजिबात तेलगटले नाही झाले, मस्त असे कुरकुरीत चिप्स झाले आहे। आणखी एक तोडते। आता बघू शकता हाताला पण काहीच तेल नाही, अजिबात तेलगटले नाही झाले। तर बटाटा चिप्स बनवण्यासाठी हे 1 किलो बटाटे घेतले मी। हे असे थोडेसे असे चमकीले असतात चिप्स सोना बटाटा। याचे चिप्स जे बनवले तर तुटत नाही आणि हा जास्त वापर केला जातो बटाटे चिप्स बनवण्यासाठी। आता आपण याची साल काढून घेऊया। तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज करा, बेल आयकॉनला पण प्रेस करा। जेव्हा भी मी व्हिडिओ अपलोड करेन त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल। आता असे सर्व बटाट्याची साल काढून घेऊया। साल काढलीस की लगेच ते पाण्यामध्ये टाकायचे, नाही तर लाल पडून जाता। त्याची साल काढून घेतली, आता पाणी घेते। पाण्यात टाकते। आता असेच सर्व बटाट्याची साल काढून घेते। आता हे सर्व बटाट्याची साल काढून घेतली। आता आपण यांना खिचून घेऊया। स्वच्छ असे धुवून घ्यायचे, थोडं गढूळ पाणी निघते। तर प्लेट घेते। आता आपण चिप्स पाडून घेऊया। हलक्या हलक्या हाताने करून घ्यायचं, एकदम पातळ होऊन जाता। आता हे 1 किलो आहे तर परात प्लेट घेतली आणि त्याच्यावरती पाडते। जास्त प्रमाणात असले तर एक मोठं भांडं घ्यायचं, त्याच्यामध्ये पाणी घ्यायचं आणि खिसत राहायचं, म्हणजे जास्त वेळ झाले की मग ते लाल पडून जाता। आता हे बघा मस्त असे पतले पतले निघले। आणखी एक घेते बटाटा। असेच आपल्याला हे पटकन खिचून घ्यायच्यात। आता हे सर्व पाडून घेतले चिप्स। आता आपण पाणी घेऊया लगेच आणि पाण्यामध्ये टाकायचं, नाहीतर ते लाल पडून जातात। त्या पहिलेच पाण्यामध्येच खिसले तरी चालेल। आणि हे थोडेसे असे चोडून घेऊ। हे बघा किती गढूळ पाणी निघते। जास्त वेळ बाहेर ठेवले की लगेच लाल पडतात। हे बघा असं लालसर लालसर पाणी निघत आहे। ते पाणी बदलून घेते। आता दुसरं पाणी घेतलं। आता यामध्ये आपल्याला हे सर्व टाकून द्यायचे आहे। तुम्हाला वाटलं तर तुम्ही यामध्ये थोडीशी त्रुटी टाकू शकता, पण आपल्याला उकळत्या पाण्यात टाकायची आहे। नाही बी याच्यात त्रुटी लगेच टाकली तरी पण पाण्यात भिजू घालून ठेवायचे, लाल पडत नाही। आता असेच आपल्याला हे थोडा वेळ असेच पाण्यामध्ये भिजू घालून ठेवायचे आहेत। आता गॅसवरती पातेले ठेवलं, त्यामध्ये पाणी घेतलं, गॅस ऑन केली मी। आता हे पाणी आपल्याला जोपर्यंत उकळ येत नाही तोपर्यंत शिजू द्यायचं आहे। तर पहिले यामध्ये आपण मीठ घालूया चवीपुरतं, फिकी फिकी लागतील नाही आपले चिप्स। आता 2 चम्मच मीठ घातलं। आता यामध्ये 1 चम्मच तुरटी घालूया। तुरटीने काय होईल की जे बटाटे आहे आपले ते काळे आणि लाल पडतील नाही, मस्त पांढरे शुभ्र दिसतील, पूर्ण घाण निघून जाते तुरटीनं। तर तुरटी टाकायचीच चिप्स उकळायच्या वेळेस। आता पाण्यावरती झाकण ठेवू आणि गॅस वाढवून जोपर्यंत त्याला उकळ येत नाही तोपर्यंत। आता हे बघा पाण्याला मस्त असा गटका आला, म्हणजे उकळ आली। आता यामध्ये आपल्याला चिप्स टाकायच्यात।
जे तुरटी वगैरे अगोदरच टाकून दिलं, मीठ टाकून दिलं की ते व्यवस्थित मिक्स होऊन जाते. आणि नंतर मग हे चिप्स टाकले की मग जसे व्यवस्थित मिक्स होऊन जातात, काळे पडत नाही. तर पहिलेच मीठ आणि जी तुरटी आहे ते टाकून द्यायची आणि मस्त असा उकळी येऊ द्यायची आणि तेव्हा हे चिप्स टाकायचे. म्हणजे जास्त वेळ पण लागत नाही चिप्स शिजवायसाठी. आता हे सर्व दिले आहे टाकून आणि गॅस वाढूनच ठेवली आहे, मोठीच ठेवली आहे. आता या झाऱ्याने थोडेसे असं हलवून घेते, असं खालती वरी करून घ्यायचं. आता थोडा वेळ आपल्याला हे शिजू द्यायच्या आणि इथंच उभं राहायचं गॅसच्या जवळच. आता हे बघा थोड्या वेळानंतर याला असा फेस आला आहे, म्हणजे जी तुरटी वगैरे टाकतो आपण त्याने जी बटाट्याची चिप्सची जी घाण आहे ते निघून येते आणि मस्त असे पांढरे शुभ्र दिसतात मग हे चिप्स. आता हा फेसकट असा वर येऊन जातो. आता हे शिजले की नाही कसे चेक करायचे, तर झाऱ्यामध्ये एक घेऊन शाने असे त्याची उलटी घडी मारून बघायची. त्याला चिर पडली तर समजून जायचं ते शिजले आहेत. या नखानी असं टोचून बघायचं, लगेच असे नरम पडून जातात ते शिजले की. आता एक घेऊन बघते, हे बघा आता याला थोडंसं असं नखान दाबून बघते तर हे शिजले नाही अजून. आणखी थोडा वेळ शिजू देते आणि गॅस वाढवूनच ठेवली आहे मी. कम केली की आणखी जास्त टाईम लागतो, तो गॅस मोठीच ठेवायची. आता कंटिन्यू असं फिरवत राहायचं आणि झाऱ्याने हलक्या हलक्या हाताने फिरवायचं, नाही तर तुटतील मग जास्त असं जोऱ्यानं फिरत बसले तर. आता चेक करूया, हे बघा आता हे शिजले आहेत. आता हे काढून घेते. एक चाळणी घेतली, तर ह्या चाळणीवरती हे टाकणं आहे आपल्याला, म्हणजे ते पाणी जे आहे ते वितळून जाईल आणि जो कपड्यावर आपण वाळू घालू लवकर असा ओला नाही होणार. सर्व काढून घेते. आता हे काढून घेतले सर्व. आता आपण वाळू घालूया. तर हे आपल्याला कडकडी उन्हात न घालता सावलीमध्येच वाळू घालूया. तुम्हाला वाटलं तर तुम्ही उन्हात वाळू घालू शकता, पण मी इथंच गॅलरीमध्ये एक कपडा दिला अंथरून आणि याच्यावरतीच आपल्याला हे वाळू घालायचे आहेत. असे मोकळे मोकळे टाकायचे, लवकर वाळतील. कोणतीही चाळणी या पेपरवरती नाही वाळू घालायचे, नाहीतर ती पाठीमागं छाप बसून जाते चाळणीचा या पेपरचा. असे मोकळे मोकळे टाकायचे, लगेच वाळता. आता एक दिवसभर मस्त हे असेच वाळू देते आणि नंतर मग उन्हामध्ये वाळू घालीन मी जमा करून छानी. आता ही सर्व दिल्या आथरून. तर शाळेला सुट्ट्या लागल्या आहेत, तर गल्लीमध्ये पोरं खेळत आहेत, तर थोडा व्हिडिओमध्ये तुम्हाला आवाज येईल त्यासाठी सॉरी. आता हे सरे वाळून घेतले मी 1-2 दिवस. हे बघा मस्त कडकडीत वाळले आणि बघू शकता तुम्ही किती पांढरे शुभ्र दिसत आहे. तेल गरम करायसाठी ठेवलं. आता आपण यांना तळून घेऊया. टाकते आणि लगेच झारा लावायचा. एकदम पटकन तळले, आता ते काहीच वेळ लागत नाही. आलटून पलटून घ्यायचं झाऱ्याने. हे बघा किती पटकन तळल्या. आता काढून घेते. मस्त प्लेटमध्ये टाकते. आता हे दुसरी बॅच. थोडे थोडेच तळायचे, जास्त असले की ते काढायला मग त्रास होतो. तोपर्यंत ते जळून जाता, म्हणजे जास्त होऊन जाता, एकदम पांढरे शुभ्र नाही दिसतील मग. तर थोडेसेच घ्यायचे आणि झारा असा खोल याचा घ्यायचा. आता काढून घेते आणि असं हलवून घ्यायचा झारा, म्हणजे तुमचे जे चिप्स आहेत ते तेलगटले नाही होतील. हे बघा किती मस्त असे पांढरे शुभ्र दिसत आहे. हे पण परातमध्ये काढून घेते.
आता हे असेच सर्व थोडे थोडे करून पूर्ण तळून घेते. तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. आणि या पद्धतीने नक्की हे चिप्स बनवा. तुमचे चिप्स काळे पडतील नाही, लाल पण पडतील नाही आणि 1-2 वर्षे टिकतील. मस्त असे कुरकुरीत होता. माझे चिप्स हे खूप छान झाले होते. 1 दिवस पण नाही राहिले, लगेच खतम होऊन गेले. आता हे असे सर्व हे तळून घेते.